दुपारचे 12 वाजत आले असतील. धुराडा उडवत पोलीस गाडी माळरानातून गावात दाखल झाली. टाळगावात अशी पोलीस गाडी येण्याची पहिलीच वेळ. त्यामुळं कुतूहलानं गावातली लहानगी पोरं गाडीमागच्या धुराड्यातून पोलीस आले बोंबलत चौकात दाखल झाली. गाडी आता चौकात उभी होती. गावातील काही लोक आणि गावच्या पोलीस पाटील तिथं पोलीस येण्याची वाटच पाहत होते. गाडी थांबल्यावर पोलीस पाटील गाडीत बसले आणि गाडी सावकाराच्या वाड्याकडे निघाली. बाकीचे लोक मागून पायी जाऊ लागले. सावकाराच्या वाड्यासमोर बग्यांची तोबा गर्दी जमली होती. पोलीस गाडी बघताच गर्दी थोडीशी पांगली. फौजदार काळे ती गर्दी बघताच काहीसे संतापले अन पोलीस पाटलाला त्यानं झापलं. अहो पाटील, काय ही गर्दी? घरी पिटाळून लावा ह्या सगळ्यांना. काय तमाशा सुरू आहे का इथं? तसे पोलीस पाटील डोळे मोठे करून बाजूच्या गावकऱ्यांवर खेकसले. अर निघा की घरी. बघितलाय नव का आता तपास बी तुम्हीच करता? जावा निघा घराकडं. गर्दी अजून काहीशी पांगली, पण कुणीही निघून गेलं नाही. कारणही तसंच विपरीत होतं. या जेमतेम 150 घरांच्या छोट्याशा गावात एवढा निर्घृण प्रकार कधीच घडला नव्हता. लोक उत्सुक होती, कुजबुजत होती अन काहीशी घाबरलीही होती. फौजदार काळेंनी हाताने इशारा करत नेमकं कुठे असं विचारलं अन पोलीस पाटलानं तोंड उघडायच्या आत गर्दीनं वाड्याच्या मागील बाजूस बोट दाखवलं. फौजदार 2 शिपाई अन पोलीस पाटील वाड्यामागं निघाले. गर्दी मागच होती हे सांगायला नको. आता ही वरात वाड्यामागं पोहोचली. या मागील बाजूस सभोवती आंबा, चिक्कू, फणसाची झाडे होती अन त्याच्या मध्यावर जवळजवळ 2 गुंठे मोकळ्या जागेत तण होते अन त्या सुकलेल्या गवतावर 3-4 मातीचे ढीग होते. कमरे एवढे उंच असावेत. ताजे खणलेले 2 मोठे खड्डे त्यांना दिसले. ही माती त्याच खड्ड्यातली असावी. त्या मातीच्या एका ढिगाऱ्यावर साठी पार केलेल्या राघोबा सावकाराचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडला होता. त्याच्या डोक्यावरील काही भागात केसच दिसत नव्हते. अर्धवट भागातली कवठी कातडी सोलल्याप्रमाणे उघडी पडली होती. डोळे गायब होते अन त्या रिकाम्या कोपण्यातून गालावर आलेले रक्ताचे ओघळ सुकून गेले होते. जबडा सांध्यातून निखळून कातडीच्या जोरावर तग धरून लटकत होता. एखाद्यानं नरडीचा घोट घेतल्याप्रमाणे गळ्याला मोठं भगदाड पडलं होतं. अंगावरच्या सदरा चिंध्या होऊन रक्तानं न्हाऊन निघाला होता. हातापायावर जखमांची रांगोळी दिसत होती. पोटातले आतडे जठर बाहेर आले होते अन त्या रक्ताळलेल्या मांसावर माश्या घोंगावत होत्या. एकंदरीत हे दृश्य कुणालाही हेलावून टाकणारं होतं. या बग्यांच्या गर्दीचं कारण फौजदार काळेंना कळलं, पण ते स्तब्ध होते. त्यांच्या 20 वर्षाच्या नोकरीत अनेक घृणास्पद गुन्हे त्यांनी पाहिले होते. यापेक्षाही बिभत्स अवस्थेत असलेले मृतदेह सुद्धा. काळेसाहेब खाली बसून मृतदेह न्याहाळत असताना पोलीस पाटलांनी आवाज दिला, साहेब, अजून संपलं नाही, या इकडं. अन आवक होऊन फौजदार काळे पोलीस पाटलांसोबत चालू लागले. ते आता वाड्याच्या मागच्या दारातून आत गेले. काही बगे तिथेही मागून आलेच. आतल्या अंगणातील तुळशीजवळ एक मृतदेह पडला होता. तो शांताराम होता. सावकाराच्या 20 वर्षाचा तरुण पोरगा, असं पाटलानं सांगितलं. या जीवाची ही अगदी राघोबा सावकारासारखीच अवस्था, तीच अमानुषता. हे मात्र फौजदार काळेंना काहीसं विचित्र वाटलं. दोन्ही व्यक्तींना एकसारखंच मारलं गेलं होतं, पण एकाला मारताना दुसऱ्यानं प्रतिकार का केला नाही? विचार करत करत फौजदार काळे पाटलांसोबत बाजूच्या खोलीत गेले अन तिथं सावकाराची बायकोही त्यात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळली.
उमर 50च्या आतबाहेर असावी. फौजदार काळे आतापुरते चक्रावून गेले होते. हे सगळं फारच अमानुष, अभद्र होतं. त्यांच्या उभ्या 20 वर्षाच्या नोकरीत इतका विचित्र प्रकार त्यांनी कधीही पाहिला नव्हता. हे सगळं त्यांना इतकं किळसवाणं वाटू लागलं की ते तिथून तडक बाहेर वाड्याच्या सामोरील अंगणात जीपजवळ आले. पाटीलही पळतच मागून आले. पाटील, जरा माहिती द्या या परिवाराबद्दल. या प्रश्नाची पोलीस पाटील जणू वाटच बघत होते. हे बघा साहेब, 3च माणसाचं कुटुंब. पोरगं तालुक्याला कालेजात असतं. सुट्टीला आला असन साहेब. मेलेल्या माणसाबद्दल वाईट वंगाळ बोलू नये, पण खरं तर सांगावंच लागेल. ह्यो राघोबा सावकार तसा बेरकी माणूस. पिढ्यानपिढ्या गरिबांना वाटलेल्या कर्जाच्या व्याजावर जगले हे घराणे, पण बेरकीपणा गेला नाही. अर्धा गाव असन ह्याच्या कर्जाच्या डोंगराखाली. ते ठीक आहे पाटील, पण कुणाशी काही हार्डवेअर मागील काही दिवसात भांडण? काळेंनी विचारलं. नाही बा. काय व गावकरी, तुम्ही बी सांगा की असं काय होतं काय? पाटील गर्दीकडे बघत उद्गारले. गर्दीनं नकारार्थी मान हलवली. हो पण साहेब, एक गोष्ट इसरली. धोंडीबा सावकाराच्या गडी त्याच्या वाड्यात राहायच्या. तो कुठं दिसत नाही. फौजदार काळेंनी कान टवकारले. दिसत नाही म्हणजे? अव साहेब, इथं आजूबाजूला समधीकडं शोधलं, त्याच्या कुठं बी पत्ता नाही. पाटील बंडीतली खैनीची चंची काढत म्हणाला. हे बघा, एकतर तोच हे सर्व खून करून घरातली चोरी करून पळून गेला असावा, किंवा त्याला या प्रकाराबद्दल काहीतरी खात्रीशीर माहिती असावं. सिगारेट पेटवत काळे म्हणाले. नाही हो साहेब, धोंडीबा असं नाही करायच्या. लय साधा न गवार गडी आहे तो. अव कुणाला उलट बी बोलला नाही कधी. खून काय करणार तो? पोलीस पाटील पोटतिडकीनं बोलला. बग्यांनीही त्याला दुजोरा दिला. हे बघा पाटील, त्यानं काय केलं की नाही त्याचा तपास आम्ही लावू. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा. जर तो धोंडीबा गावात आला किंवा कुणालाही कुठे दिसला, लगेच खबर मला मिळाली पाहिजे. आणि हो, सर्व तपास होईपर्यंत या वाड्यात अन मागील बाजूस कोणीही जाता कामा नये. फौजदारांच्या बोलण्यातील जरब पाहून आपसुकच पोलीस पाटलांनी मान हलवली. एव्हाना फौजदारांनी निरोप दिलेली सरकारी इस्पितळातील रुग्णवाहिका तिथं पोहोचली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी तालुक्याला नेण्यात आले. तो नाट्यमय घडामोडीचा दिवस संपून दुसरा दिवस उजाडला. पण टाळगावचं काय? उभ्या पंचक्रोशीत राघोबा सावकाराच्या अन कुटुंबाच्या खुनाचा विषय चर्चेत होता. अगदी नाव्याच्या दुकानापासून ते विहिरीवरील पानवट्यापर्यंत लोक रंगवून तो विषय चघळत होते. तालुक्याच्या प्रमुख मराठी दैनिकात, दैनिक लोकमंच मध्येही ही बातमी छापून आली होती. काही लोक तर धोंडीबालाच खुनी ठरवून मोकळी झाली होती, तर काहींना मात्र धोंडीबा असं काही करणार नाही ही खात्री होती, तर काही लोकांना हे भुताटकीचं काम असेल असंही वाटत होतं. सगळंच एक कोडं होतं, ज्याचे उत्तर मिळवण्यासाठी धोंडीबा मिळणं फार गरजेचं होतं. या सगळ्या तारंबळीत धोंडीबा आहे कुठे हे कुणालाच माहिती नव्हतं. पोलीस पाटीलही आपल्या परीने धोंडीबाला शोधण्याचा प्रयत्न करत होते. फौजदार काळे दुसऱ्या दिवशीही गावात चक्कर मारून गेले, पण धोंडीबाची काही खबर नसल्याने निराश होऊन परतले. दुसरा दिवसही मावळला, पण राघोबा सावकाराच्या घरातील हत्याकांडाचा उलगडा कधी होणार हा एकच प्रश्न आवासून उभा होता. पण तिसऱ्या दिवशी दुपारी बाजूच्या जंगलात गेलेला एक गुराखी बोंबलत गावात दाखल झाला. त्यानं तिथं धोंडीबाचं शव पाहिलं असं त्याचं म्हणणं होतं. पोलीस पाटलांनी लगेच 2 जणांना फौजदारांना सांगावा देण्यास धाडलं आणि 7-8 गडी घेऊन
स्वतः त्या गुराख्यासोबत जंगलात गेले. चांगलं अर्धा तास पायपीट केल्यानंतर त्यांना करवंदीच्या एका जाळीत काट्याकुट्यात निश्चित पडलेला धोंडीबा दिसला. पाटलांनी पुढं होऊन धोंडीबाची नाडी तपासली. छातीवर कान ठेवून हृदयाचे ठोके बघितले अन आनंदाने ओरडले, "अर जिता हाय गडी, उठल्या र पोरानू, चला घेऊन गावाकडं." जवळजवळ 1 तास लागला त्यांना धोंडीबाला गावात आणायला. तोपर्यंत फौजदार काळेही जीप घेऊन गावात दाखल झाले होते. धोंडीबाला जिवंत पाहून त्यांच्या चेहऱ्यावर तेज आले. आता हे प्रकरण मिटणार अशी आशा त्यांना होती. धोंडीबाला चौकातल्या पिंपळाच्या पाराखाली एका बादल्यावर टाकण्यात आले. बग्यांची गर्दी जमली. कानात प्राण आणून लोक धोंडीबा काय बोलणार याची वाट पाहत होते, पण तो बेशुद्ध अवस्थेत होता. पोलीस पाटलांनी जवळच्या घरातून कांदा आणण्यास सांगितला आणि एका भुक्कीत तो फोडून धोंडीबाच्या नाकासमोर धरला. तसा धोंडीबा सावध झाला. चोहीकडे माणसाची गर्दी बघून काहीसा घाबरला अन त्यानं हातानंच भूक लागली असं खुणावलं. पुढच्या 5 मिनिटात कुणीतरी जर्मनाच्या ताटलीतून गरम दूध भात आणला. धोंडीबानं तो अदाशासारखा फस्त केला अन तृप्त होऊन ढेकर दिला. बग्यांनी मोजलं होतं. ताटलीभर भात धोंडीबानं 13 घासात संपवलं. शरीराची गरज भागल्यावर धोंडीबाला आता आपल्या मालकाची आठवण झाली अन तो मोठ्यानं रडू लागला. पोलीस पाटलांनी त्याची समजूत काढली अन ते म्हणाले, "हे बघ गड्या, तुझं दुःख समद्यासनी ठाव हाय, पण रडून काय उपयोग? नेमकं काय झालतं त्या रातीला? डोसक्यावर जरा जोर देऊन आठवून सांग, पण खरं खरं सांग, खोटं काय बी नको." मानेनेच हो म्हणत धोंडीबा बोलू लागला, "मला जास्त काय माहिती नाही. दिसभर मी नदीकडील शेतात नांगरत होतो. एकटाच असल्यानं लय झीट आली होती कामानं. समद अंग खोडकावानी दुखत होतं. रातीला कधी एकदा निस्तूया असं झालतं. रातीचा तुकडा खाल्ल्यावर मी झोपाया गेलो. पडल्या पडल्या डोळा लागला अन राती कवातरी जाग आली. कुणीतरी जोरात ओरडलं. तो मालकाचा आवाज होता अन पुढल्या 4-5 सेकंदात धाकलं मालक अन मालकीनबाईचा आवाज आला. समदे एवढं लगुलग घडलं. मला वाटलं चोरच असत्यान. मी दबकत दरवाजा उघडला अन जे काहीतरी गरजल्यावानी आवाज आला. मी धूम पळत पुढचा दरवाजा उघडला अन थेट जंगलाकडे पळालो. तो आवाज लय वंगाळ होता. माणसाचा नसल, अंधारात दिसलं नाही, पण जनावर असल असं बी वाटलं नाही. ती नक्की भुताटकीची असावी. मला बी ती भुताटकी मारून टाकल या भ्यानं मी काट्याकुट्यातून वाट मिळल तिकडं पळालो. इतका जोरात पळालो की कधी त्या करवंदीच्या जाळीत जाऊन बेशुद्ध झालो मला कळालं नाही. सगळी गर्दी कुजबुजू लागली. बऱ्याच लोकांना एका विचित्र भीतीने जणू स्पर्श केला होता. धोंडीबा जर खरं सांगत असेल तर त्या भुताटकीचं काय करायचं हा आता यक्षप्रश्न बनला होता. लोक नाना प्रकारचे तर्क लढवत होते अन तेवढ्यात शांत बसलेले फौजदार काळे बोलायला लागले. तसे सर्वांनीच कान टवकारले. "हे बघा पाटील आणि गावकरी, आता हा धोंडीबा सांगतोय ते खरं की खोटं हे वेळ आल्यावर कळेलच, पण प्रथमदर्शनी पुरावा त्याच्या विरोधात आहे. तो एकटाच त्या घरातून जिवंत बाहेर पडला असल्याने आमच्यासाठी तो प्रमुख आरोपी आहे. आम्ही त्याला आता घेऊन जाऊ. सर्व चौकशी, त्याच्या हाताच्या ठशाचे नमुने, कपड्यांचे परीक्षण या गोष्टीचा आम्ही तपास करू. अन खरंच धोंडीबाविरुद्ध काही सिद्ध झालं नाही तर त्याला सोडून देऊ." पोलीस पाटलांना हा पर्याय आवडला, कारण त्यांना कुठंतरी खात्री होती की धोंडीबा निर्दोष असावा. सर्वांनी संमती दर्शवली अन फौजदार धोंडीबाला घेऊन गेले. धोंडीबाला पोलीस कोठडीत आता चांगले 10 दिवस होऊन गेले होते.
3-4 वेळा त्याचा जबाब घेऊनही तो आपल्या जबाबावर ठाम होता. फौजदारांनी त्याच्यावर 3rd डिग्रीचाही प्रयोग केला, पण तो काहीही वेगळं सांगत नव्हता. फौजदार काळेंना त्याच्या भुताटकीच्या कहाणीवर विश्वास नव्हता. नक्कीच काहीतरी गोडबंडल आहे अशी त्यांची खात्री होती. पण गुरासारखं बडवूनही धोंडीबा ती एकच गोष्ट बोलत होता. शेवटी कंटाळून फौजदारांनी त्याला बडवायचा नाद सोडून दिला. ते आता मृतदेहाचे 26 छेदन अहवाल आणि धोंडीबाच्या हाताचे ठसे, कपड्यांचे नमुने या सगळ्या अहवालांची वाट पाहत होते. कारण त्यांना खात्री होती की हाताचे ठसे एका तरी बॉडीवर सापडणार किंवा धोंडीबाच्या कपड्यांच्या नमुन्यावर तिघांपैकी एकाच्या तरी रक्ताचे डाग मिळणार. तेवढं पुरेसं होतं केस संपवायला. पुढल्या 3 दिवसात हे दोन्ही अहवाल आले. फौजदाराची भलतीच निराशा झाली. असं कसे शक्य आहे, ते जणू स्वतःच विचारात होते. 26 छेदन अहवालात स्पष्ट नमूद होते की या हत्या कोणत्याही शस्त्राने नाही तर नखांनी झाल्या असाव्यात. जबडे तुटण्याचे कारण, ते जबडे ताकदीने फाकवले असावे. नरडीचा भाग हा चावून फोडला असावा. त्यामुळे ह्या हत्या कोणत्याही माणसाने करणे अशक्य आहे. तसेच धोंडीबाच्या कपड्यावर इतर कुणाच्याही रक्ताचे डाग सापडले नसल्याचे दुसऱ्या अहवालात नमूद केले होते. रक्त अंगावर न उडता या हत्या करणं शक्य नाही हे काळेंना चांगलंच माहिती होतं. म्हणजेच धोंडीबा निर्दोष होता. पण मग त्यानं सांगितलेली कहाणी, त्यावर कसा विश्वास ठेवायचा? हे असं कधी असतं का? काहीतरी चुकतंय. ही केस तडीस लावण्याच्या फौजदार काळेंनी आता जणू चंगच बांधला होता. त्यांनी धोंडीबाला जीपमध्ये टाकून ते टाळगावकडे निघाले. चौकात आलेली पोलीस गाडी बघून गर्दी जमा झाली. काळेंनी धोंडीबाला जीपमधून उतरवलं. पुरावा नसल्यानं त्याला सोडत आहे, पण केस संपेपर्यंत त्याला गाव सोडून जाता येणार नाही. फौजदारांनी पोलीस पाटलांना बजावलं ते निघून गेले. धोंडीबाला गावी सोडून आता 8 दिवस व्हायला आले. तरीही फौजदारांना काही सुगावा लागत नव्हता. त्यांनी या हत्याकांडानंतर सावकाराच्या वाडा 2-3 वेळा पिंजून काढला होता, पण पदरी निराशाच आली होती. ही केस फारच गुंतागुंतीची होती. आता तर ती डेड एंडवर आली होती. एक दिवस पुढं सरकत होता, पण काहीही हाती न लागल्याने फौजदार आता इरेला पेटले होते. इकडं टाळगावात भुताटकीच्या कहाणीने चांगलाच जोर धरला होता. लोक आता अंधाराचे बाहेर पडायला धजत नव्हते. सावकाराचा छिन्नविछिन्न देह बऱ्याच जणांना स्वप्नात दिसू लागला होता. सर्व गाव एका अनामिक दहशतीने पोखरला होता. अखेर फौजदारांनी स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग या पोलीस ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या थेरीचा वापर करायचं ठरवलं आणि त्यांनी धोंडीबाला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलं. हवालदारांनी धोंडीबाला हजर केलं. काळेंनी धोंडीबाला आधी स्पष्ट केलं की त्याला कुठलाही त्रास दिला जाणार नाही. ते विचारू लागले, मला सांग, तुझ्या मालकाचं मागील 6 महिन्यात कुणाशी भांडण वगैरे? नाही साहेब. मग घरात काही वादविवाद? तसं बी काय नव्हतं. मग कुणी माणूस, एखादी बाई वगैरे, भिकारी, जोगत्या, साधू बनून आला होता का हत्येच्या आधी 8-10 दिवसात? तसं काय असतं तर गावातल्या बाकीच्यांनी बी बघितलं असतं की. मग घरातल्या कुणाचं काही विचित्र वागणं, काही जादूटोणा करण्याचा प्रयत्न, कुणाला तशी या गोष्टीची आवड? तसं बी काय नाही. परी एक गोष्ट जरा विचित्र वाटली. धोंडीबाच्या या वाक्यावर फौजदारांनी कान टवकारले. समजा विपरीत व्हायच्या आदल्या दिवशी मी मालकीनबाई धाकलं मालक घराची साफसफाई करत होतो. मी दिवाणखान्यातल्या मोठाल्या फोटो शिडीवर उभा राहून पुसत होतो.
अन एक फोटो पडला, मालकाच्या पंजोबाच्या दांडगा उंचीचा फोटो. मी उचलायला गेलो तर मागल्या बाजूनं तो फाटला अन त्यातून कागदाची उलकुटी बाहेर आली. ती त्या फोटोत दडवून ठेवली होती बहुतेक. मी अडाणी हाय. मी ते कागद मालकासनी दिलं. त्यांनी ते उघडून पाहिलं अन लय खुशीत झाले. मला काय बोललं नाही, पण 50 रुपयांची नोट दिली. मी लय खुश होऊन 5 रुपयाची दारू बी पिली त्या दिवशी. त्या दिवशी घरातली तिन्ही मुंडकी रातच्याला वरच्या माडीवर बराच वेळ जागत होती, बोलत होती, हसत होती. समधी लय खुशीत होती. दुसऱ्या दिवशी मी मालकासनी खुशीत हाय आज असं विचारलं तर ते खेकसले माझ्यावर. मी नाच सोडला अन तसं बी मला काय घेणं देणं नव्हतं. फौजदार काळेंना जो एक धागा हवा होता सुतावरून स्वर्ग गाठण्यासाठी तो मिळाला होता. त्यांनी धोंडीबाला घेतलं अन ते टाळगावकडे रवाना झाले. गावात पोहोचल्यावर काळेंनी शेतात गेलेल्या पोलीस पाटलांना बोलावलं आणि 2 हवालदार धोंडीबा पोलीस पाटलांना घेऊन ते सावकाराच्या वाड्याकडे वळले. त्यांना काहीही करून ते कागद शोधायचे होते. या हत्याकांडाचे सारे गुपित त्या कागदातच आहे असे त्यांना खात्रीपूर्वक वाटत होते. फौजदारांनी तशा सूचना बाकीच्यांना केल्या. सारी माणसं पिसाटल्यासारखी ते कागद शोधू लागली. तासभर तरी झाला. वाड्यात बरीच कागद सापडली, पण जी हवी होती ती सापडत नव्हती. अन शेवटी 1.5 तासानंतर धोंडीबालाच कुठेतरी ते कागद सापडले. काळेंनी एखाद्या गिधाडासारखे त्या कागदावर झेपावले. ते 2 जीर्ण झालेले कागद होते. रंग तांबूस झाला होता. त्यावरील लिखाण हे बोरूने लिहिले असावे. पहिल्या कागदावर कोणत्या तरी गुप्तधनाबद्दल लिहिले होते. अक्षर पुसत असले तरी थोडा प्रयत्न केल्यास ओळखू येत होते. एका पितळी हंड्याचा उल्लेख होता. सोन्याच्या हंडाभर मुद्रा जमिनीत गाडून ठेवल्याची माहिती होती. खाली कसला तरी नकाशा रेखाटण्याचा प्रयत्न केला होता. तो त्या गुप्तधनाचंच ठिकाण दर्शवत असावा. काळे ते कागद घेऊन तडक वाड्यामागे पळाले. काय झालंय हे समजण्यासाठी बाकीची मंडळी मागून धावली. आता फौजदार काळे त्या खड्ड्याजवळ उभे होते अन हातातला तो नकाशाचा कागद गोल गोल फिरवत काहीतरी ठोकताळा बांधत होते. अन अचानक त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. काळेंनी निहाळत बाजूला उभ्या असलेल्या पोलीस पाटलांची उत्सुकता शिगेला पोचवली होती. न राहून त्यांनी विचारलं, साहेब लागला का छडा? आमासनी बी सांगा की फोड करून. भानावर आलेले फौजदार काळे बोलू लागले, पाटील हे सगळं गुप्तधनाचं प्रकरण आहे. सावकाराला या कागदामधून गुप्तधनाची अचूक जागा मिळाली अन त्यांनी ते खोदून काढलं, पण कुणीतरी त्यांच्यावर हल्ला करून ते पळवलं. त्यातच त्या सर्वांची हत्या झाली असावी. ते खरं असन कदाचित, पण मी म्हणतो 5-10 सेकंदात कसं मारलं कुणी 3 माणसांना? मुर्द बघून भ्या वाटत होतं. ह्यो माणसाचे काम वाटत नाही. पाटील म्हणत होते. त्यात तथ्य होतं. तिन्ही लोकांच्या ओरडण्याचा आवाज हा 10-15 सेकंदाच्या आत आला होता. निदान धोंडीबाचा जबाब तरी हेच दर्शवत होता. फौजदार काळेंनाही खरं तर त्याच्या या चोरीच्या थेरीवर जास्त भरोसा नव्हता, कारण शवविच्छेदन अहवालातही हे मानवी कृत्य नसल्याचे नमूद केलं होतं. पण मग हत्याकांडाचं रहस्य अजूनही उलगडलं नव्हतं. फौजदार आता काहीशे हताश झाले होते, वैतागले होते. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून हा तपास इथवर आणला होता. अन उलगडा होते असं वाटताच प्रकरणाला अजून एक अज्ञात कंगोरा असल्याची जाणीव त्यांना झाली. काहीतरी सुटत होतं. हातातली कागद सांभाळत ते वाड्याच्या सामोरील बाजूस जीपजवळ आले. काहीशे निराश होऊन ते गाडीत बसले. दुपारचे 2 वाजत आले असतील.
फौजदारांनी ते कागद पुन्हा तपासायला सुरुवात केली. गुप्तधनाची माहिती अन नकाशा पहिल्या पानावर होती. दुसऱ्या पानावरची शाई इतकी उडाली होती की काही कळणं अशक्य वाटत होतं. फौजदारांनी खिशाला लावलेला पेन काढला अन अस्पष्ट दिसणारी अक्षरे जोडण्याचा ते प्रयत्न करू लागले. अन एक एक शब्द जणू कागदावर जन्म घेऊ लागला. फौजदार आता निराशा झटकून कामाला लागले. एक एक शब्द जुळत होता. त्याच्या अर्थपूर्ण वाक्य तयार होत होता. पोलीस पाटील आणि बाकीची मंडळी शेजारच्या बदामाच्या झाडाखाली सावलीला थांबली होती. एकमेकांना खैनी देत गप्पा मारत होती. फौजदारांच्या कामात अडथळा आणून चालणार नाही हे त्यांना माहिती होतं. फौजदार आता पिसाटल्यासारखे हात चालवत होते. कागद निम्म्याला वर त्यांनी संपवला, पण एक एक शब्द वाचताना त्यांना पूर्ण मजकूर कळाला नव्हता. हा म्हणता पुढील 10 मिनिटात तो मजकूर पूर्ण झाला. अन फौजदार अधाशासारखे तो वाचू लागले अन त्यांचे डोळे विस्फारले. 2 मिनिटातच तो कागद वाचून झाला अन काळे तडक वाड्याच्या मागील दिशेने पळत सुटले. बाकीच्यांची तारंबळ उडाली. फौजदार थेट त्या खड्ड्याजवळ पोहोचले अन टुनकन उडी मारत एका खड्ड्यात उतरले. जमलेला सुका झाडपाला हातानं बाजूला करत वेड्यासारखं काहीतरी शोधू लागले, पण काही मिळालं नसावं, कारण ते बाहेर येत दुसऱ्या खड्ड्यात उतरले. पुन्हा शोधू लागले अन त्यांच्या हाताला काहीतरी लागलं. त्यांनी पालापाचोळ्यातला तो हात वरती काढला. हातात एक फुटलेल्या मडक्याचा तुकडा होता. तो पाहताच फौजदारांचा श्वास फुलला. कपाळावर धर्मबिंदू जमा झाले. हृदयाची धडधड वाढली. त्यांची ती अस्वस्थता पाटलांनी ओळखली. साहेब, आधी बाहेर या बघू, मग बोलू. साहेबांनी बाहेर काढा लवकर. पाटील काहीसे खेकसले. धोंडीबा अन हवालदारांनी काळेंना बाहेर काढलं अन ते वाड्यासमोरच्या बदामाच्या झाडाकडे सावलीला जाऊन बसले. थंडगार पाण्याच्या एक पूर्ण तांब्या पोटात रिचवल्यावर फौजदारांना थोडं बरं वाटलं अन ते बोलू लागले. पाटील, विश्वास ठेवावा की नाही अजूनही समजत नाही, पण हे भुताटकीचंच प्रकरण वाटतंय. हे वाक्य ऐकून सर्वांचे डोळे विस्फारले. काहीतरी ठोस पुरावा असल्याशिवाय फौजदार असं काही बोलणार नाहीत हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. अन ते आता पुढं काय सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं. अन फौजदार सांगू लागले, अहो, या 2 कागदावरून असं कळतंय की गुप्तधन म्हणजेच सोन्याच्या मुद्रांचा हंडा हा राघोबा सावकाराच्या पंजोबांनी वाड्यामागं त्या खड्ड्याच्या ठिकाणी पुरला होता. हे धन त्यांनी भानामती काळा जादू करून मिळवलं असावं, कारण ते काळा जादू शिकले होते. त्या कागदात तसं नमूद आहे. तर त्यांनी हे गुप्तधन आपल्या वंशजासाठी वाड्यामागं पुरून ठेवलं. नकाशातली जागा तीच आहे, पण सावकाराचा अंदाज चुकल्याने 2 खड्डे खणले असावे. इतर कुणी त्या धनाचा लाभ घेऊ नये म्हणून काळ्या जादूनं एक पिशाच्च मडक्यात भरून वरून लाखेचा लेप लावून ते मडकं त्या हंड्याच्या इथे पुरलं. ते पिशाच्च फार अघोरी अन घातक आहे. मडकं फुटून ते बाहेर आल्यास दिसणाऱ्या प्रत्येकाला ते मारून टाकेल आणि सगळं सोनं कोळसा होईल. ते माणसाचा जबडा उखडवून नखांनी त्याचे डोळे काढून नरडीचा घोट घेत पोट फाडून आतडी खात, असं ते रक्तपिपासू पिशाच्च आहे. पण एखादा सोनं कोळसा बनल्यावर त्या पिशाच्याचं काम संपेल अन ते नाहीसं होईल. त्याचं वर्णन आहे त्याच कागदात. राघोबा सावकाराला हा कागद मिळाल्यावर तो खुश झाला, पण धोंडीबाला त्याने काहीही सांगितलं नाही. घरातील 3 जणांनी आदल्या रात्री सगळं ठरवलं आणि दुसऱ्या रात्री धोंडीबा झोपल्यावर ते वाड्यामागं खणण्याच्या उद्योगाला लागले असावे. पण धन मिळवण्याच्या लालसेत
त्यांनी हे दुसरं पान वाचण्याचा साधा प्रयत्नही केला नसल्याचं दिसतं. हे सगळे ऐकल्यावर पोलीस पाटलांनी डोक्याला हात लावला अन बोलले, भलतं चिपरीत घडलं हे सावकाराच्या घरासंग. लय वंगाळ झालं बघा. मरताना पण लालूच सुटली नाही सावकाराची. पण फौजदार काळे जे काही बोलले तसंच घडलं असावं का? त्यांची शहानिशा करण्यासाठी स्वतः काळे पुन्हा वाड्यामागे जाऊ लागले. बाकीचे पुन्हा मागून गेले. मातीच्या ढिगाजवळ पडलेले कुदळ घेऊन फौजदार त्या खड्ड्यात उतरले. पाटलांनीही मागून उडी मारली अन ते तो खड्डा आणखी खणू लागले. पाठीभर माती फावड्याने बाजूला घेत पाटलांनी कुदळीचा प्रहार केला अन ठण ठण असा आवाज झाला. फौजदार अन पाटील खाली बसले अन हातांनी माती पोखरून पाहिले तर एका पितळी हंड्याचं फुटभर व्यासाचं तोंड दिसू लागलं. त्याचं तोंड लाखेंनी लिपलं होतं. फौजदारांनी कुदळ घालताच लाखीच्या खाडकन ठिकऱ्या पडल्या अन फौजदारांनी आत हात घालून कोळसेच असल्याची शहानिशा केली. फौजदार काळेंच्या कारकिर्दीतील ही विचित्र केस आता संपली होती. पण सरकारी दस्तऐवजात मात्र हे हत्याकांड अज्ञात इसमाने केल्याचं त्यांना नमूद करावं लागलं. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच एका नवीन गोष्टीसोबत.